नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र यामधील तिसरा चॅप्टर केंद्रीय कार्यकारी मंडळ याचा स्वाध्याय पाहणार आहोत। तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा। भारतातील कार्यकारी सत्ता रिकामी जागा यांच्याकडे असते, तर याचं उत्तर राष्ट्रपती। राष्ट्रपतीचा कार्यकारी रिकामी जागा वर्षाचा असतो, 5 वर्षाचा। मंत्रिमंडळाचे नेतृत्व रिकामी जागा करते प्रधानमंत्री। नंतर आहे ओळखा आणि लिहा। राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव कार्यकारी मंडळ। अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ हा या नावाने ओळखतात, तर याचं उत्तर आहे 0 प्रहार। नंतर पुढील संकल्पना तुमच्या शब्दात लिहा। जसं महाभियोग प्रक्रिया, तर संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतीवर असते, परंतु त्याचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो। या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, अविश्वासाचा ठराव। मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे। लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते। हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही। आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात। त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे जम्बो मंत्रिमंडळ। तर जम्बो मंत्रिमंडळ याचा अर्थ आहे खूप मोठे मंत्रिमंडळ। आपल्या देशामध्ये मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवण्याकडे कल होता। मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानामध्ये दुरुस्त करण्यात आली। त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले। त्यानंतर आहे थोडक्यात उत्तर लिहा। मंत्रिमंडळाचे कार्य स्पष्ट करा। तर या प्रश्नाचं उत्तर राहील, संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीमध्ये पुढाकार घेते, त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि नंतर हे संसदेच्या सभागृहात मांडले जाते। त्यानंतरचा दुसरा आहे शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यापार अशा अनेक विषयावर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते। त्यानंतर तिसरा राहील ते म्हणजेच मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणाच्या अंमलबजावणीची असते। संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावनांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करतात। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते। तर याचा राहील चर्चा आणि विचारविनिमय। म्हणजे कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणात अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात। कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते। नंतर या प्रश्न उत्तरे। संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते। या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरं द्यायची असतात आणि प्रश्नोत्तर हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक अतिशय प्रभावी असा मार्ग आहे। शासनावर टीका करणे, विविध समस्यावर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते। त्यानंतरचा प्रश्न नंबर 5 आहे तो म्हणजे पुढील संकल्पन चित्र पूर्ण करा, ज्याच्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतीची जी कार्य आहे ती आपल्याला लिहायची। तर पहिलं कार्य संसदेचे अधिवेशन बोलवणे, स्थगिती करणे, संसदेला संदेश पाठवणे। दुसरं आहे लोकसभा, मंत्रिमंडळ किंवा मुदतीपूर्वी खस्त करणे। त्याच्यानंतर आहे बरखास्त करणे। लोकसभा आणि राज्यसभा यांनी समस्त केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करणे। सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करणे। नंतर 5वं कार्य आहे युद्ध आणि शांतता याबाबतचे निर्णय घेणे। आणि नंतरचं 6वं जे कार्य आहे ते आहे सर्व राज्याचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करणे। देशात संकटकालीन परिस्थितीमध्ये आणि आणीबाणी जाहीर करणे। तर अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर इथे समाप्त झालेला आहे। यासारखेच अनेक नवीन चॅप्टर पाहिजे असेल तर प्लेलिस्टवर किंवा चॅनलच्या लोगोवर क्लिक करून तुम्ही तिथून ते व्हिडिओ पाहू शकता। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।